हाय, मी ध्रुवी. तुम्हाला सगळ्याला वाटत असेल धुलिवंदन तर होऊन गेलं, मग ही कधीची होळी खेळतीये. पण तसं नाही बरं का. आमच्या इकडे रंगपंचमीला होळी खेळतात. तुमच्या इकडे होळी कधी खेळतात हे कमेंट करून मलाही नक्की सांगा. आज सकाळी उठलेच होते तोपर्यंत तर सोसायटीमधले सगळेजण मला कलर लावायला आले. मग काय, मी तर खुश, कारण तुम्हाला तर माहिती आहे मला कलर खेळायला किती आवडतो ते. लगेच सगळ्यांना कलर लावून घेतला आणि सगळ्यांना हॅपी होली विश पण केलं. आणि मलाही सगळ्यांनी कलर लावला आणि कलर लावल्यावर मी अशी काहीशी दिसत होते. सगळ्यांसोबत मी लगेच डॅडींसोबत ही होळी खेळून घेतली आणि त्यांनाही पूर्ण कलरने भरूनच टाकलं. मी कलर लावल्यावर माझे डॅडी असे काहीसे दिसत होते. नंतर मी माझ्या सगळ्यात छोट्या फ्रेंडलाही कलर लावून घेतला. मी माझ्या फ्रेंडला खूप सगळा कलर लावला, कारण ती खूप छोटी आहे ना, तिला तर काही मला कलर लावता येत नव्हता. मग काय, त्याचाच थोडासा फायदा घेतला आणि अशी सकाळी सकाळी सर्वांसोबत मस्त होळी खेळली. नंतर घरात येऊन मी फ्रेश झाली आणि पटकन नाश्ता करायला घेतला. आज तर मम्माने नाश्त्यामध्ये आप्पे बनवले होते. मग काय, माझा पोटोबा तर खुश. आणि हे पहा, माझी डॉली कशी माझ्या मांडीवर झोपली आहे. तिला सकाळी सकाळी मी घेतलं नव्हतं ना, म्हणून. त्यामुळे मी तिला माझ्या मांडीवर घेऊनच नाश्ता करत होते आणि तिला पण भरवत होते. फक्त तिलाच नाही बरं का, इकडे माझा मोठा टेडी बिअरही बसला होता, त्यालाही मी भरवत होते. आणि पहा बरं, सकाळी सकाळी मला तर केवढी कामे असतात. नाश्ता करून मी पटकन रेडी झाले, कारण मला माऊ, दादा, काव्या, मामा, मामी सगळ्यांसोबत होळी खेळण्यासाठी जायचं होतं. मग तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. तिकडे पोहोचतो तर काय, दादा तर वरती आमच्या अंगावर कलर टाकण्यासाठी लपूनच बसला होता. आणि दादा वरती लपलाय त्याची काय आयडिया आम्हाला नव्हती. मग काय, आम्ही तिथे पोचतोय नाही तोपर्यंत लगेच दादाने होळी खेळायला सुरुवात केली आणि वरतून सगळं आमच्या अंगावर पाणीच फेकलं. त्यामध्ये मम्माचा मोबाईलही ओला झाला आणि पुढचं शूटही नाही भेटलं. त्यामुळे जेवढ्या शूट केलेल्या क्लिप्स होत्या तेवढ्याच टाकत आहे. आणि तिथे काय झालं हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. तिकडे गेल्यावर ही अशी मस्त होळी मी एन्जॉय केली. एवढी सगळी मज्जा मस्ती करून मी तर खूप दमले होते. मग लगेच आम्ही वापस घरी यायला निघालो. आणि हे पहा, खूप सगळी होळी खेळून मी अशी काहीशी दिसत होते. घरी आल्यावर मम्माने मस्त मला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि मग मी झोपून घेतलं. संध्याकाळी उठल्यावर डॅडींनी मोठा पियानो बाहेर काढला होता. इथे मला डॅडी तोच कसा वाजवायचा हे शिकवत होते. मग मी पियानो वाजवायची थोडीशी प्रॅक्टिसही केली. मला खूप जास्त तर काही जमत नाही, पण मी शिकायचा प्रयत्न नक्की करत आहे. आज इंडियाची फायनल मॅच होती आणि घरामध्ये तर सगळे तीच पाहत होते. आणि फायनली इंडिया फायनल मॅच जिंकली. त्यामुळे आम्ही सगळे तर खूप खुश होतो. मग डॅडींनी त्याच आनंदामध्ये आम्हाला आईस्क्रीमची ट्रीटही दिली. मग मस्त डॅडींसोबत बसून आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि असा काहीसा संपला आजचा दिवस. चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. ओके, बाय.